लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सातपूर परिसरातील शिवाजीनगर तुकाराम गार्डन जवळील विठ्ठल रुक्मिणी श्रीराम रो हाऊसमध्ये आज सकाळी सुमारे 9 वाजेच्या सुमारास एक बिबट्या आढळून आल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सुरुवातीला हा बिबट्या घराच्या परिसरात शांतपणे बसलेला दिसत होता, मात्र बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे। परिस्थिती तणावपूर्ण असतानाच अचानक बिबट्या घरातून बाहेर पडला आणि क्षणामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। जीव वाचवण्यासाठी लोकांनी अक्षरशः पळ काढलाय। काही वेळ परिसरामध्ये पूर्ण गोंधळ उडाल्याचं चित्र होतं। घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे। पाणी मारत गेलो त्या 4 नंबरच्या रूमपर्यंत, तर पाठीमागल्या बाजूला दिसला मला तो माझ्या डायरेक्ट बिबट्या होता पट्ट्याला, आणि जास्त का हाईटवाला नव्हता, छोटा होता, मीडियममध्ये। तो काय असा तंदुरुस्त नव्हता असं वाटतं मला। हां, त्याला बघून मी घेऊन गेलो। माझ्या अजिबात पूर्ण कापडे झाले। साधारणतः किती वाजता? 9च्या दरम्यान। बिबट्याचा अचूक ठाव ठिकाणा मिळावा यासाठी ड्रोनच्या सहाय्यानं शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। दरम्यान हा बिबट्या जवळपास 4 तासांपासून वाढलेल्या झाडाझुडपांमध्ये लपून बसल्याची माहिती मिळते। दरम्यान याप्रसंगी नगरसेवक अमोल पाटील, गंगापूर पोलीस पथक आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र बिबट्या सतत जागा बदलत असल्यानं तो अद्याप हाती लागला नाहीये। दरम्यान वन विभागानं परिसर सील केला असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलंय। सध्या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता असून कधीही काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। प्रशासन आणि रेस्क्यू टीम बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करते। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।